दुपारच्या जेवणासाठी मस्त असा हा वाटाणा भातचा बेत केलेला खूप मस्त होतो आणि मेन म्हणजे अगदी फटाफट बनतो, जास्त वेळ नाही लागत। आणि हे बघा, हे बनवायला एवढं सोपं आहे ना, खूप म्हणजे खूपच सोपं आहे आणि खायला तर अगदी अप्रतिम असा लागतो। आणि त्याचसोबत हे बुंदीचं रायतं ना, वाव, खूप मस्त असं हे कॉम्बिनेशन झालेलं। आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, अगदी म्हणजे कमी साहित्यामध्ये आपण हे पटकन असा हा मस्त वाटाणे भात बनवू शकतो किंवा तुम्ही ह्याला मटर पुलाव पण बोलवू शकता। खूप छान असा हा झालेला आहे, फटाफट असा हा बनतो आणि खायला खरंच खूप मस्त लागतो। आणि तुम्ही बघू शकता किती असा म्हणजे मऊशीर झाले पण अगदी चिकट असा नाही झालेला आहे। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे। इथे 1.5 वाटी मी बासमती राईस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बासमती राईस नसेल किंवा तुम्ही जे रेग्युलर रोजच्या जेवणामध्ये वापर करतात ना, तो तांदूळ घेतला तरी हरकत नाही। हे बघा, हे तांदूळ जे आहे ना, ते आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगते, बासमतीच हे घेणं गरजेचं नाही आहे, कोणताही राईस घेतला तरी हरकत नाही। त्यानंतर काय, हे व्यवस्थित आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तांदूळ थोडेसे ना व्यवस्थित धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याचं सगळं जे डस्ट असतो किंवा ते केमिकल असतं ते निघून गेलं पाहिजे। मी 2-3 वेळा हे धुवून 5-10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवलेले आहे। फोडणीसाठी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले आणि ओली कोथिंबीर इथे घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे फ्रेश मटार घेतलेले आहे सोलून। आणि हे आपल्याला एवढं इनफ आहे फोडणीसाठी आणि मस्त आपला असा हा मटार पुलाव बनणार आहे किंवा वाटाणे भात बोलू शकता तुम्ही, खूप छान लागतो। त्याने मेन म्हणजे हा मी कुकरमध्ये बनवणार, अगदी 2 शिट्टीमध्ये आपला हा वाटाणे भात बनवून होतो। कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करायचे आहे आणि इथे मी 2 चमचे थोडे मोठे घेतलेले आहे, 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप घातलं ना की भात अगदी असा मऊशीर आणि लुसलुशीत म्हणजे मोकळा असा हा भात बनतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये तेजपत्ता, 2-3 लवंग, काळी मिरी, 1 वेलची हे आपल्याला घालायचं आहे। मग इथे 1 चमचा जिरं घातलेला आहे, एक जे आपण बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे। कांदा इथे थोडासा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। कांदा इथे फ्राय होईपर्यंत आपल्याला इथे आपण जे मसाले आहेत ना, ते ह्या पद्धतीने जर पुलावमध्ये किंवा मटर राईसमध्ये टाकले ना तर खूप छान लागतं। ते म्हणजे इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये इथे आपल्याला 1 चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्यानंतर जेवढं तुम्हाला लाल तिखट म्हणजे कमी जास्त लागतं ना, तेवढं इथे मसाला घालायचा। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना जे आपला पुलाव मसाला कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता किंवा बिर्याणी मसाला घ्यायचा आहे आपल्याला, तो मी साधारणतः 1 चमचा घातलेला आहे। हे सगळं आपल्याला घालून ना दहीमध्ये व्यवस्थित असं हे मसाले घालून दही फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हा जर पुलाव बनवला तर खरंच खूप मस्त लागतं। मसाल्यामध्ये जे आहे ना दही आपण घातलं ना की खूप छान असा हा पुलाव बनतो। त्यानंतर काही ते कांदा पण फ्राय झालेला, मग त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घालायची आहे। पेस्ट घालून ना हा जे आपला मटर पुलाव आहे ना खूप छान लागतो, बिलकुल स्किप करू नका, नक्की ही पेस्ट घाला, खरंच खूप। आणि त्याचा जे सुगंध दरवळतो ना खूप मस्त असा लागतो। त्यानंतर का पेस्ट हलकीशी तेलामध्ये परतून झाली ना की मग आपण इथे जे बारीक चिरून टोमॅटो ठेवले आहे तो घालायचा आहे। टोमॅटो अगदी म्हणजे जास्त आपल्याला इथे वापर नाही करायचा, कारण ऑलरेडी आपण हे दही वापरतोय, त्यामुळे टोमॅटोचा पण जास्त वापर नाही करायचा, 1च टोमॅटो आपल्याला इथे घालायचा आहे। त्यानंतर टोमॅटो शिजण्यासाठी, पटकन शिजण्यासाठी मी इथे मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही सगळं एकत्र घालू शकता किंवा थोडंसं टोमॅटो शिजेपर्यंत घालू शकता। त्यानंतर मी इथे जे आपण दहीमध्ये मसाले फेटून घेतलेले ना ते घालायचे आहे आणि हे आपल्याला आता ना जे मसाले आहे अगदी म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवर आहे ना म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले, जेणेकरून आपला दह्याचा जे आंबटपणा किंवा दह्याचा थोडासा स्मेल येतो तो पण निघून जाईल। आणि इथे मला थोडंसं गरम मसाला म्हणजे मी हा बिर्याणीचा मसाला वापरलेला होता, तो अगदी मी अर्धा चमचा अजून घातलेला आहे। थोडीशी इथे कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची आणि व्यवस्थित हे सगळं ना तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर मी जे मॅगी मसाल्याचे जे क्यूब येतात पुलावचे
ते घातलेलं आहे आणि ह्याने देखील टेस्ट ना खूप मस्त लागते. नक्की घाला. जर नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही, पण असेल तर आवर्जून घाला. मॅगी मसाल्याचं क्यूब घातलं ना की खूप छान लागतं. त्यानंतर थोडीशी हातावर क्रश करून कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथी आपल्याला पण तेलामध्येच घालायची आहे. हे सगळे मसाले जे आपण तेलामध्ये जर परतून घेतले ना खूप टेस्ट मस्त लागते पुलावची. आणि अशा पद्धतीने जर एकदा तुम्ही बनवलं ना तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने मटर पुलाव बनवणार आहे. खूप छान असा झालेला हा मटर पुलाव. त्यानंतर का तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित मसाल्यांना रिलीज झालेलं आहे. मग इथे जे आपण तांदूळ इथे भिजत ठेवलेला ना तो घालायचा आहे. अगदी जास्त नाही, 10-15 मिनटं जरी हे तांदूळ भिजत ठेवले ना तर इनफ होतं. आणि मग काय व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली इथे जेव्हा तांदूळ घालतो तेव्हा मटर देखील घालायचे असतात, पण मी थोडीशी विसरली. त्यानंतर मी नंतर घातलेले आहे. घातलं नाही असं नाही, मटर पुलाव आहे तर मटर घालणारच आहे, पण तांदळासोबत हे घालायला मी विसरलेली. त्यानंतर काय व्यवस्थित हे सगळं फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाले सगळे म्हणजे जे तांदळांना लागले पाहिजे. आणि इथे आपल्याला पाण्याचा वापर करताना ना गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे. इथे मी ना 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं, पण ते मला थोडंसं कमी वाटतं आहे, म्हणून मी व्यवस्थित एकदा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. जेणेकरून आपल्याला ह्या पुलावमध्ये ना जास्त पाण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण तांदूळ जे आहे ते भिजत ठेवलेले होते, प्लस आपण गरम पाण्याचा वापर करतो. त्यामुळे इथे आपल्याला जे पाणी आहे ना ते जास्त वापरायचं ना. मी अगोदर 1.5 ग्लासच घातलेलं, पण ते थोडंसं कमी वाटतं. व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून झाल्यावर अर्धा ग्लास ना मी अजून थोडंसं गरम पाणी घातलेलं. पण लक्षात ठेवा गरम पाणीच घाला, जेणेकरून तुमचा जे पुलाव आहे ना तो मस्त असा मऊशीर आणि अगदी सुटसुटीत असा होणार आहे. त्यानंतर काय कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. मी छोट्या कुकरमध्येच लावलेलं. 2 शिट्ट्यामध्ये परफेक्ट असा हा मटर पुलाव रेडी होतो. इथे पुलाव म्हणजे कुकर होईपर्यंत आपण ह्याच्यासोबत जे खाणार आहे ती मस्त अशी बुंदीची बुंदीचं रायतं ह्याच्यासोबत ना खायला खूप मस्त लागतं. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि दही ना थोडंसं जाडसर होतं तर फेटून घेतलं तरी देखील मला थोडं जाड वाटलं. मग 1-2-3 चमचे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. अगदी दही पातळ असेल तर पाण्याचा वापर करू नका, जर घट्ट असेल तर थोडासा पाण्याचा वापर करा. हे बघा व्यवस्थित हे दही फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू युअर टेस्ट, जेवढं तुम्हाला चवीला लागतं तेवढं. काही बुंदीमध्ये खारी बुंदी असते तेव्हा मीठ असतं त्याच्यामध्ये, म्हणून दहीमध्ये घालत नाही, पण इथे मी शक्यतो दहीमध्ये मीठ घालते. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी ना बुंदी, जी खारी बुंदी असते ना प्लेनवाली तीच वापरलेली आहे. हे सगळं बुंदी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना हलकंसं आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट जे असतं ना ते घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. पण ही थोडीशी अशी चटपटी खायला बुंदीचं रायतं खूप मस्त लागतं. थोडासा चाट मसाला घातलेला आहे. पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड किंवा वेगळं काही मसाला घालायचं असेल ना तर घालू शकता, किंवा एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घातली ना तरी हरकत नाही, पण इथे मी नाही घातलेली आहे. वरतून थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. वरती थोडासा असा लाल तिखटचा मी स्प्रिंकल केलेला आहे. छान अशी ही बुंदी रायतं बनतं, खूप मस्त लागतं. आणि हे बघा किती झटपट असं आपलं हे रायतं देखील रेडी झालेलं आहे. आणि दुपारच्या जेवणासाठी हे अगदी योग्य असं हे लंच बोलतो ना तसं रेडी झालेलं आहे आपलं. इथे बुंदीचं रायतं देखील रेडी झालेलं आहे. आणि मुळात कसं हे गरम गरम पुलावसोबत हे रायतं खायला खूप मस्त लागतं. चला मग इथे कुकरच्या 2 शिट्ट्या पण झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा गरम गरम मटर पुलाव आपला रेडी झालेला. अगदी फटाफट होतो हा. अगदी 2 शिट्ट्यामध्ये मस्त असा हा मटर पुलाव होतो. काही जास्त मी साहित्य वापरले नाही. बरं तुम्हाला भाज्या घालून बाकीच्या म्हणजे जसं की फ्लावर, गाजर हे सगळं घालून जर बनवायचं असेल ना ते देखील तुम्ही घालू शकता, पण इथे मला प्लेन फक्त मटर पुलाव पाहिजे
पाहिजे होता, म्हणून मी इथे मटारचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर सगळ्या भाज्या घालायच्या असेल ना, त्या देखील तुम्ही घालू शकता. एखादा बटाटा देखील तुम्ही घालू शकता, पण तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि त्याचसोबत इथे बुंदीचं रायतं. वाव, खूप मस्त असं हे कॉम्बिनेशन लागतं. नक्की एकदा बनवून बघा, खायला खरंच खूप मस्त लागेल. आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर कंटाळा आला असेल काहीतरी बनवायचं आणि मस्त असं चटपट आणि गरम गरम जर काहीतरी जेवायचं असेल ना, तर ही रेसिपी मटर पुलावची नक्की बनवा. किंवा वाटाणा भात जे आपण बोलतो, जे काही तुम्ही बोलाल ते खूप छान असं बनतं. आणि हे बघा किती म्हणजे सुटसुटीत आणि अगदी मौशीर असा हा वाटाणा भात झालेला होता. त्याचसोबत ही बुंदीचं रायतं. वाव, खूपच छान कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.